गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आपल्या देह एज्युकेशन फाउंडेशन मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण कम्प्युटर सब्जेक्ट पाहणार आहोत. त्यामध्ये संगणक नेटवर्क टोपोलॉजीचे म्हणजे मूलभूत प्रकार पाहणार आहोत. आता संगणकामध्ये वेगवेगळे नेटवर्कचे प्रकार आहेत. बस, स्टार, टोकन रिंग, मेश अँड ट्री, त्याला कम्प्युटर नेटवर्क टोपोलॉजी असं म्हटलं जातं. आता पॉइंट टू पॉइंट PTP टोपोलॉजी एकच केबलचा वापर करून थेट दोन नोड्स कनेक्ट करते. बघा, पॉइंट टू पॉइंट म्हणजे PTP ही टोपोलॉजी आहे. एक केबलचा वापर करून थेट दोन नोड्स कनेक्ट करतं. मोडेम द्वारा दोन कम्प्युटर मधील कम्युनिकेशन्स हे पॉइंट टू पॉइंट टोपोलॉजीचं काय आहे एक उदाहरण दिलं जातं. लक्षात घ्या, पॉइंट टू पॉइंट म्हणजे PTP टोपोलॉजी एकच केबलचा वापर करून थेट नोड कनेक्ट करते आणि मोडेम द्वारा दोन कम्प्युटर मधील कम्युनिकेशन हे पॉइंट टू पॉइंट टोपोलॉजीचं काय केलं जातं, उत्तम उदाहरण मानलं जातं. अशा पद्धतीने संगणक नेटवर्क मधील पहिला हा पॉइंट टू पॉइंट नेटवर्क आहे, जो केबलचा वापर करून आपण काय करतो, थेट दोन नोड्स काय करतो, कनेक्ट करतो. दोन नोड्स आपण कनेक्ट करतो आणि मोडेम द्वारा दोन कम्प्युटर मधील कम्युनिकेशन हे पॉइंट टू पॉइंट एक टोपोलॉजीचं काय आहे एक उदाहरण असं मानलं जातं. लक्षात घ्या. यानंतर आहे बस टोपोलॉजी. ओके, याच्यामध्ये बघा, बस टोपोलॉजी मध्ये हे एक लहान ऑर्गनायझेशन वापरले जाणारे सर्वात स्वस्त नेटवर्क आहे. काय आहे? सर्वात स्वस्त नेटवर्क बस टोपोलॉजी आहे. बस टोपोलॉजी मध्ये प्रत्येक नोड हा थेट केबलने जोडलेला असतो. प्रत्येक नोड हा कशाने जोडलेला असतो? केबलने जोडलेला असतो. फायदे पाहिले तर बस टोपोलॉजी कमी खर्चिक असते. बस टोपोलॉजी काय असते? कमी खर्चिक असते. याचा वापर आणि हे समजून घेणं काय असतं, सोपं असतं. बघा, याचा वापर जो आहे आणि समजून घेणं आहे ते काय आहे, सोपं असतं. हे बस टोपोलॉजी कमी खर्चिक असते. यात एक कम्प्युटर किंवा तत्सम डिव्हाइस कनेक्ट करणं काय जातं, सोपं जातं. याच्यामध्ये बघा, कम्प्युटर असेल किंवा एखादा डिव्हाइस असेल तर तो कनेक्ट करणं काय होतं, सोपं असतं. या नेटवर्कचा विस्तार करणे सोपे आहे. बघा, या नेटवर्कचा काय होतं, विस्तार करणं सुद्धा काय आहे, सोपं आहे. याला बस टोपोलॉजी म्हणजे कमी खर्चिक आहे. याचा वापर आणि हे समजून घेणं सुद्धा कसं आहे, सोपं आहे. यात एक कम्प्युटर आणि तत्सम डिव्हाइस कनेक्ट करणं कसं असतं, सोपं असतं. आता परत बघूया, या नेटवर्कचा विस्तार जो आहे तो करणं काय आहे, सोपे आहे. आता तोटे म्हणजे डिसएडव्हान्टेज. आता आपण फायदे पाहिले, त्याचे ऍडव्हान्टेज काय आहे. ऍडव्हान्टेज म्हणजे फायदे पाहिले. आता आपण काय पाहणार आहोत, तोटे पाहणार आहोत म्हणजे डिसएडव्हान्टेज. डिसएडव्हान्टेज मध्ये काय येते, खूप जास्त मोठे नेटवर्क असेल तर बस टोपोलॉजी खूप स्लो होते. लक्षात घ्या, जास्त खूप नेटवर्क असेल तर ही बस टोपोलॉजी जी आहे ती काय होते, खूप स्लो होते. मुख्य केबल ब्रेक झाली तर संपूर्ण नेटवर्क बंद होतं. बघा, म्हणजे मुख्य केबल जर ब्रेक झाली तर संपूर्ण नेटवर्क सुद्धा काय होतं, बंद होतं. संपूर्ण नेटवर्क सुद्धा बंद होतं. म्हणजेच याचे तोटे सुद्धा आहेत. जसं नेटवर्क चालतं, हा तत्सम डिव्हाइसला कनेक्ट करू शकतो, परंतु ज्या वेळेस जेव्हा जास्त नेटवर्क येतं तेव्हा बस टोपोलॉजी काय होते, स्लो होते आणि एखादी केबल जर ब्रेक झाली तर पूर्ण म्हणजे संपूर्ण जे नेटवर्क आहे बंद होत असतं. आता स्टार नेटवर्क पाहूया. काय पाहूया? स्टार नेटवर्क. आता स्टार नेटवर्क म्हणजे काय, हे नोड्स हे एका केंद्रीय
उपकरणाला म्हणजे जोडलेले असतात. लक्षात घ्या, हे एका काय केलेले असतात, केंद्रीय उपकरणाला जोडलेले असतात. एक मुख्य केंद्रीय दिसतोय, त्याला हे काय नोड्स काय आहे, एका केंद्रीय उपकरणाला जोडलेले असतात. आणि हे उपकरण एखादा होस्ट हब, राउटर किंवा स्विच असू शकते. लक्षात घ्या, एखादा होस्ट हब, राउटर किंवा स्विच असू शकतो. आणि हे केंद्रीय उपकरण सर्व्हरचे काम करते, तर इतर नोड्स हे क्लायंटचे काम करतात. इतर नोड्स काय करतात, क्लायंटचं काम करतात. लक्षात घ्या, स्टार नेटवर्क म्हणजे स्टार टोपोलॉजी म्हणलं जातं. स्टार नेटवर्क मध्ये हे सर्व नोड्स हे एका केंद्रीय उपकरणाला जोडलेले असतात. आणि हे उपकरण एखादा होस्ट हब, राउटर किंवा स्विच असू शकतो. हे केंद्रीय उपकरण सर्व्हरचे काम करते आणि इतर नोड्स हे काय करतात, क्लायंटचं काम करत असतात. आता आपण पुढे पाहूयात. बघा, यातील हे संवाद आहेत, हे काय होतात, तर त्यातील संवाद हा केंद्रीय उपकरणातून होतो. हा संवाद कशातून होतो, केंद्रीय उपकरणातून होतो. स्टार नेटवर्क मध्ये उपकरणे काय होतात, बहुधा अनशील्ड ट्विस्टेड पेअर म्हणजे U2P केबलने जोडलेले असतात. कशाने जोडलेले असतात, U2P केबलने काय केलेले असतात, जोडलेले असतात. आता फायदे पाहूयात. ऍडव्हान्टेज, बस नेटवर्कच्या विपरीत स्टार नेटवर्क मध्ये, बघा, बस नेटवर्कच्या विपरीत म्हणजे स्टार नेटवर्क मध्ये एखादा नोड असेल किंवा केबल अपयशी झाल्यास संपूर्ण नेटवर्कवर परिणाम होत नाही. संपूर्ण नेटवर्कवर परिणाम होत नाही. जसा काय होतं, बघा, आधीची जी टेपोलॉजी बघितली त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं की डायरेक्ट स्लो होतो आणि एखादी केबल जर हे झाली तर ती काय होतं, सर्व्हर पूर्ण डाऊन होतो, बंद पडतो. म्हणजे याच्यामध्ये बघा, स्टार नेटवर्क मध्ये उपकरणं बहुधा कशी असतात, अनशील्ड ट्विस्टेड असतात, पेअर्ड असतात, U2P केबलने जोडलेली असतात. बरोबर. आता फायदे बघितले तर याच्यामध्ये काय होतं, बस नेटवर्किंगच्या म्हणजे विपरीत स्टार नेटवर्क मध्ये एखादा नोड किंवा केबल अपयशी झाल्यास संपूर्ण नेटवर्कवर परिणाम होत नाही. नेटवर्क मध्ये दुसरे वर्क स्टेशन सोपे जाते. नेटवर्क मध्ये दुसरे वर्क स्टेशन काय होते, सोपे आहे. केंद्रीय नेटवर्किंग उपकरणाचा वापर करण्यास काय होतं, खर्च आपल्याला कमी होतो. लक्षात येते तुम्हाला की केंद्रीय नेटवर्किंग उपकरणाचा वापर करताना याचा खर्च काय होत असतो, कमी होत असतात. आणि हे काय आहे, तर फायदे आहेत. आता तोटे बघितले तर केंद्रीय उपकरण अपयशी झाल्यास संपूर्ण नेटवर्कवर त्याचा परिणाम होतो. केंद्रीय उपकरण काय झाल्यास अपयशी झाल्यास त्याचा संपूर्ण नेटवर्कवर काय होत असतो, त्याचा परिणाम होत असतो. आता पुढे पाहूया रिंग बेल टोपोलॉजी, रिंग बस टोपोलॉजी. काय म्हटलं जातं, रिंग बस टोपोलॉजी म्हटलं जातं. आता बघा, हे दिसतंय तुम्हाला, रिंग म्हणजे काय आहे, गोलाकार दिशेने फिरणार रिंग बस टोपोलॉजी म्हटलं जातं. हा, रिंग बस टोपोलॉजी मध्ये प्रत्येक नोड हा इतर दोन नोड्सला जोडलेला असतो. लक्षात घ्या, प्रत्येक नोड हा काय केलेला आहे, इतर दोन नोड्सला काय झालाय, जोडलेला आहे. हा नोड बघा इथेही जोडलाय आणि इथेही जोडलाय, हो की नाही. म्हणजे हा टोपोलॉजी मध्ये प्रत्येक नोड हा इतर दोन नोड्सला जोडलेला आहे आणि अशा प्रकारे एक सर्क्युलर नेटवर्क तयार केलं. एक काय होतं, सर्क्युलर नेटवर्क तयार होतं आणि यातील नोड हा जोपर्यंत पॅकेट अंतिम गंतव्य स्थानापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याला एकाच दिशेने काय करतो, पाठवतो. एकाच दिशेने काय करतो, पाठवतो. आणि आता फायदे बघूयात. ऍडव्हान्टेज त्याचे काय पाहूयात आपण, फायदे बघूयात. सेंट्रल होस्टचा वापर करण्याने खर्च कमी होतो. लक्षात घ्या, सेंट्रल होस्टचा वापर केल्यावर काय होतो, आपल्याला खर्च कमी होतो. हा क्षमतेपेक्षा जास्त काम करू शकतो. त्याची जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा तो
जास्त काय करू शकतो, काम करू शकतो. पण असे झाल्यास त्याचा काय होतो, वेग मंदावतो. त्याचा वेग काय होतो, मंदावला जातो, म्हणजे वेग कमी होतो. अशा पद्धतीने आहे. त्यानंतर तोटे पाहूयात. यातील कोणत्याही नोडचे अपयश हे संपूर्ण नेटवर्क प्रभावित करते. त्यातील कोणत्याही नोडचे अपयश हे काय करतं, संपूर्ण प्रभावित नेटवर्क करते. एखादा नोड काढण्यासाठी किंवा जोडण्यासाठी संपूर्ण नेटवर्क बंद करावे लागते. एखादा नोड काढायचा असेल किंवा जोडायचा असेल त्यासाठी संपूर्ण नेटवर्क काय करावं लागतं, बंद करावं लागतं. लक्षात घ्या. म्हणजे हे तोटे आहेत की म्हणजे जे चालू असलेलं काम असेल, एकमेकांना हे जोडलेलं आहे, परंतु एखादा जर नोड काढायचा आहे तर हे नोड काढण्यासाठी अख्खं पूर्ण जे नेटवर्क आहे ते बंद करावं लागते. काय करावं लागतंय, बंद करावं लागतं. हा तोटा आहे त्याचा, की म्हणजे एकच नोड आपल्याला बाजूला काढता येत नाही. तर काय करावं लागतं, संपूर्ण नेटवर्क काय करावं लागतं, बंद करावं लागतं. अशा पद्धतीने करावं लागतं. पहा, याच्यानंतर मॅश पॅकेट म्हणजे मॅश टोपोलॉजी. म्हणजे बघा, त्या मॅश टोपोलॉजी मध्ये आपण बघूयात. लक्षात घ्या, मॅश टोपोलॉजी ही अशा नेटवर्क टोपोलॉजीचा वापर करते, बरोबर, की जी प्रत्येक नोड, ज्यांना मॅश मोड म्हणतात, त्यांना काय म्हणतात, मॅश मोड म्हणलं जातं. काय म्हटलं जातं, मॅश मोड म्हणलं जातं. हा नेटवर्क मध्ये डाटा ईएल करतो. काय करतो, डाटा ईएल करतो. लक्षात घ्या, या प्रकारात होस्ट हा दुसऱ्या एका किंवा अनेक होस्टला जोडलेला असू शकतो. तो काय करू शकतो, दुसऱ्या किंवा एका अनेक होस्टला काय केलेला असतो, जोडलेला असू शकतो. हा टोपोलॉजीतील सर्व नोड्स नेटवर्क मध्ये डेटा वितरणासाठी काय करत असतात, सहकार्य करत असतात. डेटा वितरणासाठी काय करतात, सहकार्य करतात. या प्रकारात होस्ट हा एका किंवा अनेक होस्टला जोडलेला असू शकतो. या टोपोलॉजीतले सर्व नोड्स नेटवर्क मध्ये डेटा वितरित करण्यासाठी सहकार्य करतात. फायदे पाहिले तर ऍडव्हान्टेज, मॅश टोपोलॉजीचा मुख्य फायदा म्हणजे एखादी केबल जरी ब्रेक झाली तरी यातील ट्रॅफिक दुसऱ्या मार्गाने केला जाऊ शकतो. बघा, याचा फायदा म्हणजे एखादी केबल जर ब्रेक झाली तर त्यातील म्हणजे ट्रॅफिक जे आहे ते दुसऱ्या मार्गाने केला जाऊ शकतो. हे त्याचा फायदा आहे मॅश टोपोलॉजीचा. लक्षात घ्या, एखादी फाईल ब्रेक झाली तरी तो दुसऱ्या मार्गाने काय करू शकतो, जाऊ शकतो. याला मॅश टोपोलॉजी म्हटलं जातं. हा मॅश टोपोलॉजीचा काय आहे, फायदा आहे. आता बघूया तोटे. आता डिसएडव्हान्टेज म्हणजे याच्यात काय होतं, अनेक पाथवेचा वापर करून अतिरिक्त केबल नेटवर्किंग इंटरफेसची आवश्यकता काय होते, आपल्याला भासते. हा मॅनेज करणे फार कठीण आहे आपल्याला. लक्षात घ्या की यात अनेक पाथवेचा वापर केला जातो, की यात अतिरिक्त केबलिंग असेल, नेटवर्क इंटरफेस असतील, त्याची आवश्यकता काय होते, आपल्याला भासते. आणि हा मॅनेज करणे काय होतं, फार कठीण असतं. आता पुढे पाहूया ट्री पॅकेट, ट्री टोपोलॉजी. ट्री पॅकेट्स मीन्स ट्री टोपोलॉजी. यात काय होतं, हायरार्किकल असे म्हणतात. यालाच काय म्हणतात, हायरार्किकल असं म्हणलं जातं. ट्री टोपोलॉजीला हायरार्किकल असं म्हणतात. ट्री टोपोलॉजी मूलतः बस टोपोलॉजीच्या स्टार टोपोलॉजी याचं काय आहे, संयोजन आहे. ही टोपोलॉजी नेटवर्कला अनेक लेवल्स असतील, लेयर्स मध्ये विभाजित करते. लक्षात येते, ही टोपोलॉजी काय करते, नेटवर्क असेल लेयर्स मध्ये काय करत असते, विभाजित करण्याचं काम करते. यात रूट नोड, इंटरमिजिएट नोड, अल्टिमेट नोड याचा काय होतो, समावेश होतो. बघा, यामध्ये रूट नोड, इंटरमिजिएट नोड, अल्टिमेट नोड याचा काय होतो, समावेश होत असतो. ही संरचना
हायरार्किकल प्रकारात असते। ही संरचना कुठे असते? हायरार्किकल प्रकारात असते आणि कोणत्याही इंटरमिजिएट नोडला कितीही नोड्स कनेक्ट असू शकतात। कितीही काय असू शकतात? नोड्स कनेक्ट असू शकतात। या नेटवर्कचे उत्तम उदाहरण म्हणजे केबल, टीव्ही आणि तंत्रज्ञान। या नेटवर्कचे उत्तम उदाहरण काय आहे? केबल आहे, टीव्ही आहे आणि तंत्रज्ञान असं आहे। लक्षात घ्या, ही संरचना हायरार्किकल प्रकारात असते। कोणत्याही इंटरमिजिएट नोडला कितीही नोड्स काय करतात? कनेक्ट असू शकतात। ही टोपोलॉजी नेटवर्कला अनेक लेयर्स मध्ये काय करतात? विभाजित करतात। ही स्टार टोपोलॉजी याचं काय आहे? हे संयोजन आहे असं मानलं जातं। यानंतर फायदे पाहूयात। यातील बघा फायद्यांमध्ये सेकंडरी नोड्स हे सेंट्रल नोडला म्हणजे काय होतं? सेकंडरी जे नोड आहे ते सेंट्रल नोडला अधिक उपकरणे जोडण्याची काय करतो? परवानगी देतो। अधिक उपकरण जोडण्याची परवानगी देतो। उपकरणाशी पॉइंट टू पॉइंट कनेक्शन जोडलं जातं। लक्षात घ्या, नेटवर्कचे विविध स्तर जे आहेत ते मॅनेज करायला सोपे आहेत। विविध स्तर काय आहेत? मॅनेज करायला काय आहेत? सोपे आहेत आणि म्हणून दोष ओळखणं काय होतं याच्यामध्ये? अधिक सोपं जातं। आता याचे तोटे पाहूयात। आता तोटे काय आहेत म्हणजे डिसएडव्हान्टेजेस काय आहे? तर जेव्हा नेटवर्क खूप मोठे असते तेव्हा नेटवर्कचा मेंटेनन्स एक समस्या होऊ शकते की ते मेंटेनन्स करणं काय होतं? अवघड होऊ शकतं। ज्यावेळेस नेटवर्क काय असतं? मोठं असतं तेव्हा मेंटेनन्स करणं त्यावेळेस हे काय होते? एक समस्या बनू शकते। यानंतर ट्री टोपोलॉजी ही अनेक बस टोपोलॉजीच्या मिळून बनते। त्यामुळे जेव्हा त्याचा आधारस्तंभ काय होतो? बाधित होतो। तेव्हा त्याचा काय होतं? आधारस्तंभ हा बाधित होतो तेव्हा पूर्ण नेटवर्क बाधित होते। लक्षात घ्या, त्याचं टोपोलॉजी म्हणजे ही अनेक बस टोपोलॉजी मिळून बनते आणि जेव्हा त्याचा आधारस्तंभ बाधित होतो, त्याचा आधारस्तंभ काय होतो? बाधित होतो तेव्हा पूर्ण नेटवर्क काय झालेलं असतं? बाधित होतं। तेव्हा पूर्ण नेटवर्क काय होतं? बाधित होतो। आता हायब्रिड टोपोलॉजी पाहूया पुढे। आता काय पाहणार आहोत आपण? हायब्रिड टोपोलॉजी। आता हायब्रिड टोपोलॉजी मध्ये म्हणजे बघा, हायब्रिड टोपोलॉजी हे दोन किंवा अधिक बेसिक टोपोलॉजीचे इंटरकनेक्शन आहे। दोन किंवा अधिक बेसिक टोपोलॉजीचं काय आहे? इंटरकनेक्शन आहे। ज्यातील प्रत्येक जण नेटवर्क मध्ये भाग घेतो। ज्यातील काय होतं? प्रत्येक जण काय करतो? नेटवर्क मध्ये भाग घेतो। लक्षात घ्या, काय करतो? नेटवर्क मध्ये भाग घेतो। परिणामी ही कोणतीही मानक टोपोलॉजी प्रदर्शित करीत नाही। म्हणजे आपण बघा, परिणामी हे जे आहे कोणतेही मानक जी आहे ती टोपोलॉजी प्रसिद्ध करत नाही, प्रदर्शित करत नाही। इंटरनेट हे हायब्रिड टोपोलॉजीचे सर्वात उत्तम उदाहरण आहे। इंटरनेट काय आहे? हायब्रिड टोपोलॉजीचे उत्तम उदाहरण मानलं जातं। फायदे बघूयात। शोधताना चुका शोधणे आणि समस्या निवारण करणे सोपं आहे। बघा काय असतं? शोधताना चुका शोधणे आणि समस्या निवारण करणे हे सोपं जातं। प्रभावी आहे। आकार म्हणून स्केल बेल सहज वाढवता येऊ शकते। आकार म्हणून स्केल बेल सहज वाढवता येऊ शकते। लवचिकता आहे। हे काय आहेत? त्याचे फायदे आहेत। फायदे बघा, शोधताना चुका शोधणे, समस्या निवारण करणे सोपे आहे, त्याचबरोबर प्रभावी आहे, त्याचबरोबर आकार म्हणून स्केल बेल सहज वाढवता येऊ शकते, लवचिकता आहे। हे हायब्रिड टोपोलॉजीचं काय आहे? उदाहरण मानलं जातं। त्याचे तोटे पाहूयात। मोठे नेटवर्क बनविताना फार गुंतागुंतीचा होतो। मोठे नेटवर्क बनवतो ज्यावेळेस की फार गुंतागुंतीचं हे बनलं जातं। हे हायब्रिड टोपोलॉजीचं बघा डिसएडव्हान्टेज आहे म्हणजे तोटा आहे की हा नेटवर्क बनवताना सुद्धा फार महाग पडतो, स्वस्त पडत नाही। तर हा काय पडतो? आपल्याला महाग पडतो हायब्रिड टोपोलॉजी। लक्षात ठेवायचंय, हे नेटवर्क
म्हणजे बनवताना फार गुंतागुंतीचा तर होतो, परत हा नेटवर्क बनवताना कसा पडतो आपल्याला, फार महाग सुद्धा पडत असतो. याच्यात फायदे बघितलं तर चुका शोधणं, समस्या निवारण करणं, त्याचबरोबर हा प्रभावी आहे, आकार म्हणून स्केलेबल, जास्त प्रमाणात आपल्याला सहज वाढवता येऊ शकतो, त्यात लवचिकता आहे, ते 2 किंवा अधिक बेसिक टोपोलॉजीचं काय आहे, इंटरकनेक्शन आहे, ज्यातील प्रत्येक जण नेटवर्क मध्ये काय होतो, भाग घेतो. लक्षात घ्या, परिणामी ही कोणतीही मानक टोपोलॉजी प्रदर्शित करत नाही. इंटरनेट हे हायब्रिड टोपोलॉजीचं सर्वात काय आहे, उत्तम उदाहरण असं मानलं जातं. हे तोटे आणि फायदे आपण पाहिलेले आहेत, लक्षात घ्या. त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत नेटवर्कचे वर्गीकरण, टाइप्स ऑफ नेटवर्क. नेटवर्कचं काय आहे, वर्गीकरण आहे. लोकल एरिया नेटवर्क. लोकल एरिया म्हणजे काय, तर लँड. लोकल एरिया नेटवर्क म्हणजे काय, शॉर्ट फॉर्म आहे लँड. लक्षात घ्या, लोकल एरिया नेटवर्क लँड नेटवर्क मधील संगणक मर्यादित क्षेत्रात विखुरलेले असतात. काय झालेले असतात, मर्यादित क्षेत्रामध्येच ते विखुरलेले असतात आणि जसे एकाच बिल्डिंग मध्ये, एकाच इमारतीमध्ये, एकाच ऑफिस मध्ये किंवा अगदी जवळ जवळ काही इमारती, म्हणजे मात्र लॉन मधील प्रत्येक संगणकावर काय असतो, तर सीपीयू असतो. हा सीपीयू संगणकाला प्रोग्राम सुरू करायला काय करत असतो, मदत करत असतो, बरोबर. मग त्याचप्रमाणे लॅन मधील इतर कोणत्याही संगणकातील डेटा किंवा इतर साधनांचा वापर करून घेण्यात मदत करतो. त्यामुळे काय होतं, अनेक लोक एकच डेटा किंवा उपकरण काय करू शकतात, वापरू शकतात. युजर्स एकमेकांशी ईमेल किंवा चॅटद्वारे संवादही साधू शकतात. बघा, अनेक लोक काय करू शकतात, एकच डेटा वापरू किंवा एकच उपकरण वापरू शकतात. युजर्स एकमेकांशी ईमेल्स किंवा चॅटिंग द्वारेही संवाद साधू शकतात. लॅन मध्ये डेटाची ने आण ही वेगाने होते, पण लॅन मधील संगणक जवळ जवळ असल्याने दूरवर असणाऱ्या संगणकापर्यंत डेटा पाठवता येत नाही. लॅन किती प्रकारचे असतात बघा, लॅन हे 2 प्रकारचे असतात. क्लायंट सर्व्हर, लॅन मध्ये सर्व्हरवर सर्व डेटा व प्रोग्राम्स ठेवलेले असतात व प्रत्येक क्लायंटच्या आवश्यकतेनुसार डेटा किंवा प्रोग्राम्स काय केले जाऊ शकतात, पुरवले जातात. या पद्धतीने केलं जातं, लक्षात घ्या. आता लॅन काय केलं जातं, तर लोकल एरिया नेटवर्क म्हणजे घर असेल, शाळा असेल, ऑफिस असतील, प्रयोगशाळा असेल किंवा एकाच इमारतीतील कार्यालय असतील, तर अशा मर्यादित परिसरातील कम्प्युटर नेटवर्क आहे. हे असे काय आहे, मर्यादित परिसरातील काय आहे, कम्प्युटर नेटवर्क मानलं जातं. लॅन अंतिम वापरकर्त्याच्या जो असेल दरम्यान संसाधने शेअर करण्याचा एक उपयुक्त मार्ग आहे आणि प्रिंटर, फाईल सर्व्हर, स्कॅनर, इंटरनेट सारखी ही संसाधने कम्प्युटरवर शेअर करणं काय होतं, अधिक सोपं जाऊ शकतं. अशा पद्धतीने लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क असं मानलं जातं. लोकल एरिया नेटवर्क. वर्क स्टेशन हे आहे, प्रिंटर हे फाईल सर्व्हर आहे, लक्षात घ्या. हे काय आहे, फाईल सर्व्हर आहे, हे प्रिंटर आहे आणि हे वर्क स्टेशन आहे, हे लॅपटॉप असं म्हटलं जातं आणि अशा पद्धतीने काम केलं जातं. त्याचबरोबर दुसरा आहे त्याच्यामध्ये मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आता मेट्रोपॉलिटन बघा एरिया नेटवर्क कशा पद्धतीचं आहे की 2 शहरे किंवा गावे एकमेकांना जोडलेली असतात. काय केलेली असतात, 2 शहरं किंवा गावं एकमेकांना जोडलेली असतात. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क यांचे अगदी रोजच्या परिचयाचे एक उदाहरण म्हणजे काय आहे, सेल्युलर फोन आहे. म्हणजेच मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क मॅनचे क्षेत्र लॅन पेक्षा काय असतं, जास्त असतं. हे एखादे मोठे कॅम्पस किंवा शहरासाठी मर्यादित असू शकते. मोठ्या संस्थेकडून
एकाच शहरातील अनेक ऑफिसेस कनेक्ट करण्यासाठी त्याचा काय केला जातो, वापर केला जातो. त्याचबरोबर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क हे अनेक लँडला फायबर ऑप्टिकल केबलने एकत्र जोडले जातात किंवा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ISP प्रमाणे काय होतात, सेवा पुरविते. आता पुढे बघूयात वाइड एरिया नेटवर्क. वॅन म्हणजे वाइड एरिया नेटवर्क. वाइड एरिया नेटवर्क 2 किंवा 2 पेक्षा अधिक लॅनचाही समावेश होऊ शकतो. वाइड एरिया नेटवर्क मधील संगणक बहुतेक वेग परस्परांना टेबल, टेलिफोन केबलने जोडलेले असतात. याशिवाय सॅटेलाइट किंवा लीज लाईनने सुद्धा ते जोडलेले असू शकतात. इंटरनेट हा वाइड एरिया नेटवर्कचा सगळ्यात मोठा प्रकार होय. भारतातील वाइड एरिया नेटवर्कचे उदाहरण आहे इरानेट, एज्युकेशनल रिसर्च नेटवर्क. खूप दूरचे संगणक एकमेकांना जोडत असल्याने काय होतं, दूरचे संगणक काय होतं, एकमेकांना जोडत असल्याने वाइड एरिया नेटवर्क मध्ये डेटा वाहन नेण्याची काय होते, गती कमी असते आणि तसेच अंतरामुळे त्याच बऱ्याच त्रुटी असतात. वाइड एरिया नेटवर्क मध्ये व्यापक क्षेत्र हे समावेशित असते. लक्षात येते तुमच्या सर्वांना समजलंच असेल. ओके, थँक्यू.